बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैसाळी वय वर्ष 29 याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये भरून त्यात दगड टाकून तो विठ्ठलनगर येथील पडीक विहिरीत टाकण्यात आला होता. पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडे खुनाच्या कारणाची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान मयत रोहित म्हैसाळी याच्या खुनाचा आणि दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या खुनाचा काही संबंध आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत. उत्तम मोहिते यांच्या खुनादिवशी शाहरुख उर्फ शेरा रफिक शेख याचा त्याच्या साथीदाराच्या चुकीने चाकू लागून मृत्यू झाला. या शेरा शेखला उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त रोहितने बोलावून नेलं होतं आणि त्या रागातूनच रोहितचा काटा काढला गेला आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान पडीक विहिरीत मृतदेह फेकण्यात आला होता. त्या ठिकाणी जाणे मुश्किल होते आणि त्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले होते. मृतदेह नेमका पाण्यात आहे का हे पाहण्यासाठी कॅमेरा आणि स्कुबा ड्रायव्हिंग करणाराही आला होता. त्याने खात्री केल्यानंतर SRFचे कैलास पडर, महेश कभाने, अमीर नदाफ, सागर जाधव, इर्शाद कवटेकर, आसिफ मकानदार, अक्षय घाडगे, चेतन कांबळे, ओंकार कांबळे यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि मोठी दुर्गंधी परिसरात पसरली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता. सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता. त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती. त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली. त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर त्या मृतदेहाची ओळख विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.